जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर 16,500 पदांची पोलीस भरती आणि तुमच्याकडे आहेत फक्त 5 महिने. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, की येत्या 5 महिन्यात किंवा 5 महिन्याच्या आधीपर्यंत जाहिरात किंवा एक्झॅक्ट कोणत्या महिन्यात जाहिरात येईल आणि त्याचबरोबर ह्या 5 महिन्यांमध्ये तुम्ही 2-2+1 असा टप्पा करून अभ्यास कसा आपला पूर्ण करायचा आहे आणि जिल्हा निवड आणि त्याचबरोबर मागील वर्षी आपले काही विद्यार्थी होते त्यांना आपण सटीक जिल्हा निवड जशी सांगितली होती तशीच तुम्हाला यावर्षी देखील आतापासूनच सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अगदी अंतपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया, की मागील वर्षी आणि यावर्षी मेरिटमध्ये काय फरक किंवा बदल राहील. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की आपल्याला प्रत्येक वर्षी या या गोष्टीची कल्पना असते, की प्रत्येक वर्षी मेरिट हे जिल्ह्याचं यावर्षी जर एकदम कमी लागलं, तर पुढच्या वर्षी त्या जिल्ह्याचं मेरिट एकदम हाय, एकदम टोकाला मेरिट गेलेलं आपल्याला बघायला भेटलेलं आहे मागील 4 पोलीस भरतीमध्ये. कारण की काय होतंय, प्रत्येक विद्यार्थी फॉर्म भरताना किंवा अकॅडमीतला शिक्षक एखादा असेल, तो आपल्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरत असताना मागील वर्षाच्या मेरिटवर बघतोय, ना की तिथं किती रेशिओ लागला होता किंवा तिथल्या पेपरची काठिण्यता सोपा होता की अवघड होता. त्याचबरोबर कास्ट प्रवर्गानुसार जागा या गोष्टीचा अजिबात विचार केला जात नाही. तर मेरिट हे जागेनुसार किंवा फक्त जागेनुसार हे मेरिट कधीच लागत नाही. तर त्यामागे पूर्ण कॅटेगरी वाईज कास्टमधील जागा असतील किंवा पेपर कसा निघतोय तिथं आणि मैदानी चाचणीचं मेरिट कसं लागलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जिल्हा निवड केली पाहिजे. त्यामुळे आपण मागील वर्षी तुम्हाला अगदी परफेक्ट अंदाज ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण डीपमध्ये मागील वर्षी मी आपल्या विद्यार्थ्यांना काय केलं होतं, लिटरली 7 दिवस आपण पूर्ण स्टडी केला होता प्रत्येक जिल्ह्याचा. कारण मागील 2023-24ची जी भरती झाली होती, त्या आणि 2020-21ची जी भरती झाली, 2 वर्षाचा भरतीचा आपण पूर्णपणे अभ्यास केला होता. त्यानुसार आपण 2024-25 साठी आपण डायरेक्टली मेरिटवर व्हिडिओ बनवू शकलो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जिल्हा निवड कशी करायची या संदर्भात देखील आपण अतिशय अचूक मार्गदर्शन केलेलं आहे. तर आता 5 महिने राहिलेल्या दिवसामध्ये तुम्ही कसा फास्टमध्ये स्टडी कव्हर करायचा हे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला मगाशी मी बोललो, की 2+2+1 ही तुम्हाला स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे पहिले 2 महिने आपल्याला 3 विषयांचा अभ्यास बेसिक चांगलं करायचा आहे. गणित, मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता ह्या गोष्ट ह्यासाठी तुम्हाला पहिले 2 महिने द्यायचे आहेत. नंतरच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण जी-के, चालू घडामोडी या गोष्टींवर पूर्णपणे द्यायचं आहे आणि त्याचबरोबर गणित, मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता असेल हे देखील तुम्ही बॅलन्स करायचं आहे आणि शेवटच्या 1 महिन्यात तुम्ही स्वतःहून फोकस चालू घडामोडीवर द्यायचं आहे. जसं की लक्षवेध, युनिक अकॅडमी चांगली-चांगली पुस्तकं असतील. तुम्ही अतिशय मागील 6 महिन्याचं ते 9 महिन्याचं चालू घडामोडी अतिशय परफेक्ट करायचं. तर आता पुढचे 2 महिन्यात की एक्झॅक्ट 16,500 पदांचीच भरती निघेल का? कारण परवा दिवशी एक न्यूज आउट झालं होतं अतिशय मोठ्या चॅनलवरती, की 23,000 शिपाई पदांची जागा रिक्त होत्या आणि कालच पेपर आउट झालेलं आहे, की 16,500 पदं हे पोलीस शिपाई पदाचे आहेत. तर नेमके एक्झॅक्ट किती पदांची भरती होऊ शकते? तर माझा वैयक्तिक अंदाज आहे, की 16,500 पण नाही आणि 23,000 पदांची पण नाही. तर एक पुढे मागे 20 ते 21,000 पदांची पोलीस भरती ही 100% निघायलाच पाहिजे. अतिशय मोठ्या प्रमाणात ही पोलीस भरती असणार आहे. कारण मी तर म्हणेन मागील 2 वर्षीच्या भरतीपेक्षा ही देखील पोलीस भरती मोठी असणार आहे आणि खास करून काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात जागा असणार आहेत. जसे की नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती पण भरपूर ठिकाणी झालेली आहे आणि मागील पोलीस भरतीमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पुणे शहरसारख्या ठिकाणी जागा परत वाढणार होत्या. कारण जसं आपल्याला माहिती आहे मुंबईच्या 1,062 जागा मागील वर्षी वाढल्या होत्या. आपण आधीच अंदाज वर्तवला होता. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या देखील परत जागा वाढल्या आणि याचा फायदा काय झाला, जे की पहिल्यांदा जे फॉर्म भरले होते धाडस करून त्या विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणात फायदा झाला. ते विद्यार्थी असे पण तसे पण पूर्णपणे सिलेक्शन होऊन गेले त्या विद्यार्थ्यांचं. त्याही वर्षी पुणे शहर असतील, कोल्हापूर शहर असतील, कारण तिथं आता नवीन पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाल्या. तिथे देखील 1,000 ते 1,300 पर्यंत जागा किंवा पुणे शहरसारख्या ठिकाणी, ठाणे शहरसारख्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात जागा येतील आणि मागील वर्षीच्या मेरिटनुसार यावर्षी जर मेरिट तसंच लागेल असं जर आपण म्हणत असेल, तर तो आपला सगळ्यात मोठा गैरसमज असणार आहे. प्रत्येक वर्षी मेरिट हे लवचिकता मेरिटमध्ये राहत असते. कधी कमी, कधी जास्त होते आणि कोणत्याही कास्टचं आपण सांगू शकत नाही की फिक्स. हां, आपण एक ओपनचा एक सर्वसाधारण अंदाज सांगू शकतो, की जसं की 130 ते 32 किंवा 28 ते 30 पर्यंत किंवा तिथले 124 प्लस असं एक ओपनच्या मेरिटचा अंदाज सांगू शकतोय. परंतु कास्टमध्ये जर मेरिट विभागलं तर ते प्रचंड गॅप पडत जातो. आपण जसं बघितलं की ईडब्ल्यूएचचे मेरिट मागील पोलीस भरतीमध्ये अगदी एकंदरीत सगळ्यात कमीपर्यंत म्हटलं तरी चालेल. तसं यावर्षी देखील होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कारण प्रत्येक वर्षीनुसार मेरिटमध्ये मुलांची संख्या वाढ होत राहते. मुले ती जिल्हा निवड करतात
त्यामुळे स्पर्धा ही तुलनेनं वाढतच राहते आणि ही काही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक वर्षी आजपर्यंत त्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. इथून पुढे त्या गोष्टी तशाच चालत राहणार. आणि काल आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पोलीस भरती ही एम-पी-एस-सीकडे जाऊ शकते का? तर आपण पूर्ण त्यावर माहिती काढून असा रिसर्च भेटलेला आहे की अजूनपर्यंत किंवा भविष्यातही देखील पोलीस भरती एम-पी-एस-सीकडे जाण्याचे चान्सेस हे जवळपास 0% म्हणजे ना की बरोबर आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत अभ्यास करायचा आहे आपला. जे काही असेल ते व्यवस्थित स्टडी करायचा आहे. आपल्या ऑनलाईन परीक्षेचा न सराव करता आपल्या ऑफलाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून चांगला स्टडी करायचा आहे. व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला की येत्या 4 ते 5 महिन्यासाठीचा स्टडी प्लॅन किंवा मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीचं मेरिट कसे राहील आणि एक जागा कितीपर्यंत निघतील आणि भरतीची प्रत्यक्ष जाहिरात मी तुम्हाला सांगितलं नोव्हेंबर-डिसेंबर लईच गेलं तर 1 जानेवारीपर्यंत जाऊ शकते. तर ह्या होत्या आपल्या आजच्या व्हिडिओमधल्या तमाम गोष्टी. तर नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकबद्दल बनवायचा नक्की कमेंट करा. तोपर्यंत जय हिंद.